आहे आणि जाऊया आता मात्र समालोचन कक्षामध्ये आमचे सहकारी समालोचक सज्ज होत आहेत भागेश म्हात्रे आणि शशिकांत केणे साहेबांच्या वतीने सुद्धा आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयवा झेलसाठी म्हणजे एका झेलेचा महत्व मित्रांनो 1500 रुपये आहे तर कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा सरपंच उपसरपंच चषक 2024 चा हा माथारार थँक्यू यशस्वी स्पर्धा आज संपन्नतेच्या वाटेवरती येईल हा वाटा मित्रांनो तुम्ही चुकू नका या स्पर्धेचे तुम्ही घटक बनलात त्यासाठी आम्ही सहर्ष तुमचं स्वागत करू सामन्याला सुरुवात विनय आणि विजय जलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय केनेचं पहिले षटक पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न अल्पेश त्या ठिकाणी होते त्याच्या हातामध्ये सुंदर झेल संपादित होत असताना यावेळेला रणनीती चेंज केली आधी आलाय विजय केने आणि त्याने पहिल्याच बॉलवरती मिळवली विकेट विजयने विकेट घेतली विजयची फलंदाज बाद दोन्ही खेळाडू विजय होते एकमेकाच्या विरोधात खरं तर जीतू सोबत आम्ही चर्चा केली की 3 ओव्हरच्या लिमिटेड ओव्हरमध्ये पहिलं षटक विजय केने का टाकत नाही त्याच्या मागचं एकमेव कारण की येणाऱ्या पर्यायी बॉलरमध्ये खरं तर तुम्ही पाहिलं तर भावेशला पहिल्या मॅचमध्ये यूज केलं गेलं चौथ्या षटकासाठी याच्या अगोदरच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीचं षटक होतं शरद त्याच्यानंतर विजय केने आला शेवटचे षटक समीर करे असतं म्हणजेच या सेट ऑफ माइंडने आपण असं विचार करू शकतो की दुसरा ओव्हर शरदकडे आणि शेवटचा ओव्हर हा सुधीरकडे असणार आहे त्याच्यामुळे विजय केनेने पहिल्या षटकामध्ये त्याची जिम्मेदारी त्याने स्वतः उचलली खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली पियुष आलाय यावेळेला अजून एक बॉल मध्ये विकेट किपरला कॉन्फिडंटली कॉल कॅच घेतली पाहिजे आणि तेच केलं गेलं कॅच पकडली गेली विकेट किपरने अगदी दुसऱ्या बॉलवरती विजय केनेचा सुंदर बॉलिंग अटॅक दाखवत असताना त्याच्या खात्यामध्ये विकेट पियुष सुद्धा बाद दोन बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पियुष हा डेथ ओव्हरचा बॉलर आहे मागच्या मॅच मध्ये सुद्धा पियुषचं तुम्ही शेवटचं षटक कदाचित बघितलं आणि पियुष बॉलिंग करत असताना ज्याप्रमाणे अटॅक करत असतो ना बॅट्समन वरती तशाच प्रकारे आता अटॅक करण्यासाठी तो बॉलर वरती गेला जिथे विजय केने समोर होते आणि बॉल हवेमध्ये असताना विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं गेलं सुंदर कॅच पकडली आहे आता सध्या तरी वेल सेट ऑफ माइंडने मैदानाच्या आतमध्ये लढतीसाठी तयार आहे टीम जैन देवरुंग दुसऱ्या बाजूला गावदेवी पीसे संघ मोठा टार्गेट रचायचा आहे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ऍटलीस्ट 30 पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल परंतु पहिल्याच खरं तर ओव्हर मध्ये विजय नावाचा स्पीड ब्रेकर त्यांच्या गाड्यांच्या मध्ये आलाय आणि त्याने सध्या तरी 2 गाड्यांना ब्रेक लावले ते म्हणजेच विजय आणि पियुष साहिल मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती साहिलला तुम्ही बघत आहात अकाउंट अजूनही ओपन झाले नाही पीसी टीमचं 2 गडी गमावल्या गेल्यात कारण विजय केनेची दार तुम्हाला पाहायला मिळाली ऑन हॅट्रिक विजय केने हॅट्रिक वरती आहे बॉल मध्ये भावेश आहे बॉल खाली कॉन्फिडेंटली विकेट किपर तो असतो आणि आता मिडॉनला त्यांनी फिल्डिंग केली घेतली गेली कॅच या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक संपादित करत असताना विजय केने सुरुवातीलाच मैदानाच्या आतमध्ये हायलाइट होतोय विकी शेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कारण ही बॉलिंग जर आपण पाहिली ना तर अगदी तीक्ष्ण नजरेची जसा एखादा गरुड हवेतून आपल्या शिकारीवरती नजर ठेवतो ती शिकार त्याच्या समोर त्याला मिळवायची असेल तर त्याच्या नजरेने त्याच्या पावलाने तो खरं तर त्या शिकारीवरती जसा तुटून पडतो ना तशाच प्रकारे तुटून पडलाय विजय केने ही चर्चा ना मी खरं तर व्यासपीठावरती बसून करतच होतो कारण पहिल्या षटकामध्ये विजय केनेचा कमबॅक राहिला तर कदाचित धावा डिफेंड किंवा फर्स्ट इनिंग मध्ये धावा रोकायचे असतील तर त्या रोखू शकतो विजय केने तेवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे आणि सध्या तर हेच तुम्ही बघितलं 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुदेशसाठी हा बॉल उचलला गेलाय त्या ठिकाणी आहेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक 4थी विकेट 4 पर कंप्लीट करत असताना त्या ठिकाणी फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले थोडेसे मागे गेले बॉलला अगदी आपल्या हातामध्ये परावर्तित केलं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 4 ब्रेक थ्रू निर्माण करून देत असताना टीमचा लीडर पाहायला मिळतो विजय केने
नृत्य तुम्हाला पाहायला मिळाला, ज्या नृत्यामध्ये खरं तर कलात्मकता होती आणि 40+ चे उत्कृष्ट खेळाडू दिलीपजी गोडे आणि 40+चा देवरुंग संघ आहे तो सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. जय हिंद देवरुंगला. 4 पर कंप्लीट केली आहे. 5 परची संधी आली आहे. भावेश थोडेसे मागे वळत असताना थोडासा अडथळा निर्माण झाला, नाहीतर 5 पर या ठिकाणी कंप्लीट झाली असती. लागोपाठचे 4 विकेट आणि त्याच्यानंतरची ही धाव डबल आपल्याला पाहायला मिळतीये. काय सुंदर बॉलिंग. हाही बॉल चांगला होता. कदाचित भावेशच्या जागेवरती दुसरा खेळाडू असता तर तो जलद गतीने मागे जाऊ शकला असता. त्यामध्ये विचार केला असता तर पवनचा, तोही जाऊ शकला असता तर, परंतु पवन डीप मध्ये फिल्डिंग करत होते आणि त्या अनुमानाने भावेशच्या डोक्यावरून हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मिळाला धावा 2. सुरुवात चांगली झाली. विजय केनेने आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 4 गडी त्याने मिळवल्यात. शेवटचा बॉल उचलला गेलाय. 4 विकेट जरी आले असले तरी आमच्यामध्ये ती धमक आहे, ती क्षमता आहे. हा दाखवणारा क्षमता सिद्ध करत असताना प्रणयच्या बॅट मधला सुपर स्ट्रोक षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावसंख्या 8 आई गावदेवी पिसे. डबल अँगल मध्ये तुम्हाला दाखवला गेलेला हा खरं तर दृश्य ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हा पास सिंगल अँगल मध्ये, त्याच्यानंतर डबल अँगल मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ही सिच्युएशन बॅट्समनची, बॅटरने ज्याप्रमाणे बॉल खेळला गेला, रिॲक्शन तुम्ही बघितलं तर विजय केनेच्या थोड्याशा एक्सप्रेशन चेंज झाल्या, हावभाव चेंज झाले खरं तर त्याच्या चेहऱ्यावरचे, कारण त्याच्या विरोधातला हा स्ट्रोक जो होता तो स्ट्रोक परफेक्टली ओव्हर पिच बॉलवरती आला. पण तो 4 विकेट खात्यामध्ये 8 धावा, जो ही सफलता भरपूर मोठी आहे. परंतु या स्टेजला त्याच्या विरोधात षटकार जाणं ही कुठेतरी त्याला त्रासदायक ठरलं असावं. परंतु प्रणयच्या बॅटमधनं आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो गेला मैदानाच्या बाहेर आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय समीर. कदाचित शरदला शेवटच्या ओव्हरसाठी ठेवलाय. समीरला आता लवकर आणलं गेलं. याच्या अगोदर समीरला तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये बघितलं होतं. लेफ्ट आर्म बॉलर समोर खेळतात. रूम बनवली, जागा बनवली. हनुमंत आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु काय ट्रान्स होता. अगदी धनुष्यबाणासारखा सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर सांगत असताना की इट्स वेलकम फॉर 4. डान्सिंग अंपायर तुम्हाला पाहायला मिळाला. ठाकरे सर, ज्यांचा डान्स तुम्ही सध्या तरी अनुभवत होतात. परंतु हा फटका जर आपण पाहिला ना तर अगदी क्लासिकल होता. थोडीशी जागा बघितली, स्वतःला थोडंसं इम्प्रूव्ह केलं गेलं. फटका खेळण्यासाठी स्वतःला थोडंसं खाली वाकवलं गेलं आणि चौकार आलाय. लेफ्ट आर्म बॉलरच्या विरोधात प्रहार इथनं सुरू आहे. त्या ठिकाणी आहेत फिल्डर, परंतु तेही अडवू शकत नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेलाय, परंतु या फटक्यावरती एक्झिक्यूट केला गेलेला हा फटका, मोठा फटका, जिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सिक्सर. खेळला. ऑफ स्टंप वरती बॉल होता. समीरला लवकर आणलं गेलं कमबॅक करण्यासाठी, परंतु तो कमबॅक तोडत असताना जणू काही चक्रव्यूह आहे. त्या चक्रव्यूहाला जसा अभिमन्यू तोडू शकला नाही, परंतु या चक्रव्यूहाला तोडत असताना प्रणय आणि विनय. आधी सुरुवात केली प्रणयने, आता विनय सुरुवात करतोय. विनय आघाडीला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या अगोदर बाद झाला विजय, पियुष, साहिल, सुदेश बाद झाला आणि त्याच्या नंतर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रणयची एंट्री झाली होती. परंतु त्याच्या नॉनस्ट्राकेर एंड वरती असताना आपण नजर बघितली गेली विनयची आणि त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आलात. विचार करत होता संघ जय हिंद देवरुंग. पहिल्या ओव्हरमध्ये कंट्रोल झालेल्या धावा अजूनही कंट्रोल होतील.
परंतु प्रणयच्या बाटमधून आलेला षटकार तोही खूप सांगून गेला. आता विनयच्या बाटमधून हा षटकार नक्की तुम्हाला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 4 गडी बाद 18 धावा. विचार करावा लागेल, समीर वरती अटॅक केला गेलाय, ज्या अटॅक मध्ये विनयचा खूप चांगल्या प्रकारे योगदान या ठिकाणी राहिला. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना ज्या पाहुण्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं मूळ स्वरूप मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहत आहात. आणि या क्रीडांगणावरती कोणतीही स्पर्धा असो, हॅलो हॅलो चेक, निश्चितपणे या स्पर्धेमध्ये ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे या काँग्रेस कमिटीचे युवा सरचिटणीस सन्माननीय वीरेंद्र शेठ पाटील, वीरेंद्र शेठ चोरगे साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सभेत तुम्ही पाहू शकाल त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार, संपूर्ण त्यांचा हा ताफा, त्याचप्रमाणे या DY फाउंडेशन भिवंडी चे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं आपण करूया सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वीरेंद्रजी चोरगे साहेब युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना आपण सातत्याने ओळखत असतो. आणि जर आपण आमने लोणावळा जर विभाग जर पाहिला तर मित्र म्हणतो की त्यांचा हा बालेकिल्ला आहे आणि नेहमीच ते सातत्यानं मग कुठलाही कार्यक्रम असू द्या आणि कुठली स्पर्धा असू द्या त्या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित त्यांची पाहायला मिळत असतात. आणि पाहू शकाल या ठिकाणी त्यांची ही ग्रँड एंट्री तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पाहू शकाल ज्यावेळी आपण समाजकारण करत असतो त्यावेळी समाजकारणाला प्रथमतः त्यांच्या आजोबांनी सुरुवात केली होती, मोतीरामजी चोरगे साहेबांनी सुरुवात केली होती, परंतु ते आज आपल्यामध्ये नाहीत. तदनंतर त्यांचे सुपुत्र दयानंद चोरगे साहेबांनी ती परंपरा मात्र ती सुरू ठेवली आणि त्याच्यानंतर आता मात्र आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून दयानंद चोरगे सुद्धा मात्र त्याच दिशेने वाटचाल करतायत आणि त्याचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, क्वार्टर फायनलची लढत सुरू आहे. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. खर तर हा कौटुंबिक वारसा असतो, जसा इतिहासामध्ये वारसा जपला शहाजीराजे भोसले यांनी खर तर महाराष्ट्राला घडवण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य राखलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जसा शिवपुत्र संभाजी महाराज यांनी महाराष्ट्र जपण्यासाठी वारसा जपला ना, त्या कुटुंबाचा कौटुंबिक वारसा जपला, तसे सर्वांचे आदरणीय युवकाचे प्रेरणास्थान वीरेंद्रजी चोरगे आहेत. त्या व्यासपीठावरती आलात, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. ऍक्शन थोडीशी बदलेल कदाचित. हा पा ऍक्शन व्हाईट बॉलचा इशारा कशा प्रकारे केला गेला. अंपायर्स याच एंटरटेनमेंटसाठी सुपर संडेचा आम्ही विचार करत होतो की या सुपर संडे मध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या गोष्टी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवण म्हणून न्याल. याबला ऑन साइडला खेचला गेला फटका, बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चाललाय. फिल्डिंग चांगली झाली परंतु 2 धावेचा जो धाडस मानस होता तो या ठिकाणी पूर्ण करत असताना या 2 धावेने टीमची धावसंख्या 21. जे घडलं बिघडलंय ना ते आता पुन्हा रिव्हर्स आणण्याची वेळ आली आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या यशस्वी रस्त्याकडे चालत असतो ना तेव्हा त्या यशस्वाच्या रस्त्याला यू टर्न नसतो, यू टर्न मारायचंही नसतो. दोन्ही टीम एकामेकाच्या विरोधात आहेत कारण त्यांनाही माहिती आहे की या मॅच मधून आपल्याला पुढे जाऊन टॉप 3 साठी क्वालिफाय होणारे मॅच खेळायची आहे. यावेळेला ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, सुंदर फटका, स्विंग करत असताना बॉल चाललाय बॉल लाईनच्या बाहेर, सिक्सर. धावसंख्या 27. या सामन्यामधून जिंकणारा संघ तिसऱ्या खरं तर टीम मध्ये गणना त्यांची होईल, मग त्याच्यामध्ये ड्रॉ केला जाईल, त्याच्यासाठी लढत सुरू आहे. थांबू खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळतात, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, 2 टप्पे पडेल, अडवण्याचा प्रयत्न, मिसफील्ड जरूर झाली, नॉस्ट्रागनवरती फेकी, बॉलर एंडला आली आहे, परंतु दरम्यान आपण पाहिल्या तर या 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्यात. शेवटच्या शरदच्या ओव्हरमध्ये ना आता ज्या कमी धावसंख्या येतील ना त्याच धावसंख्या इम्पॉर्टंट या मॅच मध्ये ठरतील. कारण या ओव्हरमध्ये तब्बल आपण मोठे फटके बघितले ना तर 2 षटकार, 1 चौकार, 1 वाईट बॉल आला आणि 2 दुहेरी धावा आल्या. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण एकंदरीत 21 धावा खर्च करताना समीरला पाहिलं. आता या 21 धावसंख्येचा मोबदला अजून पुढे येणार का, धावसंख्या वाढणार का? 3 ओव्हरचा हा लिमिटेड एडिशनचा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये आता शरद की भावेश हा विचार आम्हालाही पडला होता. आधी असं वाटलं की शरदकडे ते षटक सोपावतील टीमचे कॅप्टन विजय किने किंवा हनुमान, परंतु आता हे षटक जर आपण पाहिलं तर सोपवलं गेले भावेशच्या हातामध्ये. भवितव्य हाय साय चेंडूचं. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट.
बक्षीस पात्रतेसाठी तुम्ही निवडले जाणार, त्यासाठी चालू असलेली धडपड. खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ना सचिन रमेश तेंडुलकर एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करायचे की एन्जॉय युअर गेम अँड चेस युअर ड्रीम, ड्रीम कम ट्रू कम. जेव्हा तुम्हाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जिद्द आणि चिकाटीने तुम्हाला पुढे जावं लागतं. कारण 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 4 शब्दांचं आयुष्य, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला 4 शब्दांची ही मेहनत करावीच लागते. आणि जिद्द, चिकाटी आणि समर्पण या तिन्ही गोष्टी एकंदरीत एकत्र आणून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता त्या क्रिकेटच्या खेळीमध्ये कोणाचा प्रवास या ठिकाणी संपेल, एका बाजूला गेलाय, दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅट्समन आता सेट झालेले आहेत. जरूर प्रणय मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या अगोदर बाद झालाय तो म्हणजेच विनयने 10 बनवल्या गेल्या, परंतु आता त्याच्या सोबतीला मानव आहे, तो या धावा बनवू शकतो. 22 आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने, कमी गतीचा बॉल ऑन साइडला थोडेसे पुढे आले, तीच मोठी मिस्टेक झाली. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ही चुकी घडत असताना विजय केनेकडून मोबदला मिळेल षटकाराचा. होते हा हनुमान त्याचा चुकला कसा ते समजलं नाही, कारण हनुमान कधी घाई करत नसतो, त्याचा माइंड कधीच डायव्हर्ट नसतो, परंतु तो थोडासा पुढे आला आणि तिथे षटकार हा भोगावा लागलाय. तांबून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक स्ट्रोक, कदाचित तोही जाईल मैदानाच्या बाहेर. लागोपाठचे 2 सिक्सर. आता वादली खेळ करायला सुरुवात केली प्रणयने आणि त्याच्या बॅट मधून एडीचा काढा षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. 4 पर कंप्लीट करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला विजय केने, परंतु आता सिक्सर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 22चा एक चांगला बॉल, त्या चांगल्या बॉलला चांगलं प्रत्युत्तर, लेग स्टंप वरती बॉल होता. जर कदाचित प्रणय हा बॉल मिस झाला असता ना तर डावी स्टिक वाकली असते, कारण डाव्या स्टिक वरतीच घाव घालणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. तब्बल इंडिव्हिज्युअल प्रणयच्या धावा जर बघितल्या ना तर 4 चेंडू त्याने फेस केल्यात आणि 4 चेंडूंमध्ये त्याने 20 धावा जमा केल्यात. त्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आणि 1 दुहेरी. धावफलक आता जलद गतीने वाढतंय. धावफलक आता पाहायला मिळते 41 या आकड्यावरती. अजून एक स्लो बॉल हवा मध्ये. आता संधी सोडणार नाहीये. अशाच प्रकारे संध्या होत्या, त्या संध्या कुठेतरी गमावल्या गेल्या, परंतु आता या संधीचं सोनं करत असताना प्रणय बाद. माफ करू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये कॅप्टन नाही माफ करू शकत, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफीच नसते. जी चुकी झाली ती चुकी आता रिकव्हर करण्याची वेळ आली. नवीन बॅट्समन मयूर मैदानाच्या आतमध्ये. मयूरसाठी स्लोवर बॉल हवा मध्ये. फिल्डर जज करतायत. 2 षटकार आणि 2 विकेट, म्हणजे आता ज्या धावसंख्या दिल्यात ना भावेशने, त्या धावा आता कंट्रोल झाल्यात, कारण लागोपाठचे 2 विकेट, स्पेशली प्रणयची विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि आता परतील मैदानाच्या बाहेर मयूर. वारंवार स्लो बॉल या ठिकाणी पिच होत आहेत. कदाचित भावेश प्रॅक्टिसला हनुमान समोर असे बॉल टाकू नको, छक्का 8 धस्सा नाही तर बिस्सा होईल तो, कारण स्लो बॉल लेग स्टंप वरती होता. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप वरती लेन जेव्हा जेव्हा भावेशने ठेवली आहे तेव्हा तेव्हा बॉल अगदी डॉट गेल्यात. परंतु प्रणय जर मैदानाच्या आतमध्ये असताना तर ह्या बॉलला मुलीत त्याने सोडलं नसतं, परंतु ऑफ स्टंप वरती त्याला बॉल आला, तिथे विकेट किपरने कॅच त्याची पकडली गेली. 6व्या क्रमांकावरती खरंतर 6व्या क्रमांकावरती येऊन त्यांनी 3 षटकार दाखवले होते. यावेळेला बॉल मध्ये आता मागे चाललाय बॉल. जरूर विकेट आली असती, हॅट्रिक ही संधी होती, कारण याच्या अगोदर प्रणय, त्याच्या अगोदर बाद झाला मयूर, आता पियुषला ही बाद करण्याची नामी संधी होती,
परंतु फाईन लेगला कॅच ड्रॉप झाली. विकेट हॅट्रिक मिळवणारा एकाच मॅच मध्ये हा बॉलर पाहायला मिळाला असता. पहिली विकेट हॅट्रिक विजय केनेने या मॅच मध्ये बनवली आणि ही संधी होती भावेशकडे, परंतु ती संधी मिस झाली. शेवटचा बॉल या इनिंग मधला टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 42. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल कमबॅक राहिला. 2 षटकार वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली त्या ठिकाणी भावेशने. दुसरे षटक 21 आणि या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या. अशा प्रकारे 3 ओव्हरचा लिमिटेड ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना 42 बनला गेला. 43चं टार्गेट या मॅच मध्ये आहे जय हिंद देवरुंग समोर. काहीसे सन्मान असतील ते आपण या ठिकाणी करून घेऊयात. निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेचा शुभा वाढवण्यासाठी आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय वीरेंद्र शेठ चोरगे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचे संपूर्ण त्यांचे सर्व परिवार अर्थात त्यांचे सर्व सहकारी इथे मात्र आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे. पहिल्यांदा आपण लकी ड्रॉ इथे संपन्न करू आणि तदनंतर पाहुण्यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करू. वसीम सिंधू आपण या इकडे. प्रथमतः आपण ड्रॉ इथे उडवू आणि तदनंतर आपण जे पाहुणे आहेत त्याचा आपण इथे सन्मान इथे आपण संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी आपण नेहमीच पाहत असतो की या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा आपल्याला वीरेंद्र चोरगे साहेबांची आपल्याला या विभागामध्ये उपस्थिती पाहायला मिळत असते आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सर्व जे आमचे सदस्य आहेत मेहर 11 बापगाव संघाचे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या माध्यमातून आज शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर मी विनंती करतो मेहर 11 बापगाव संघाच्या सर्व सदस्यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला सर्वजण या मेहर 11 बापगाव संघाचे सर्व खेळाडू सदस्य जेवढे असतील तेवढे आपण या, कारण आपण या ठिकाणी एक शाही सन्मान संपन्न करणार आहोत. चला सर्वजण या शालिक आर्यन सर्वजण या आपण ओमकार आलेले आहेत. आता व्यासपीठाच्या माध्यमातून चालणार मात्र पुढे या आणि हा सन्मान असेल मित्रांनो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. बॉक्स मध्ये तुमचा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. संपूर्ण मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने सन्मान असणार आहे. पाहू शकता या ठिकाणी माजी सरपंच रोहिदाजी गोडी साहेबांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे आणि तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल हा शुभ सन्मान उबदार मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना मोमेंट पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. योगीजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. हा सन्मान करण्याची विनंती वसीम सिंधू आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ हस्ते योगीजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. या प्लीज. चला आपण मागे राहू नका. आता सन्माननीय योगेशजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि नेहमीच चोरगे साहेबांच्या सोबतीला तुम्हाला योगेशजी पाटील ही व्यक्ती पाहायला मिळत असते आणि तसंही पाहिलं तर DY फाउंडेशन भिवंडीचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र चांगले उपक्रम राबवले जातात आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न केलेला आहे. पुढील सन्मान आपण इथे संपन्न करा. इताडी गावचे उद्योजक सन्माननीय मुस्साबाई आपल्यामध्ये आलेले आहेत. या आपण आपला सन्मान सुद्धा या व्यासपीठावरती केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्याची विनंती
मुसाफा यांना आपण सन्मानित करणार आहोत। मी वसीम सिंधू यांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान इथे संपन्न करायचा आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय उद्योजक सागर शेठ शेवाळे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत। मुसाबाई यांचं इथे आपण शुभ सन्मान संपन्न करीत आहोत। मिस्टर वसीम सिंधू यांच्या शुभ हस्ते सन्मान। तदनंतर देवरिंगपाडा गावातील उद्योजक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्माननीय पंडितजी गोडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया आणि हा सन्मान आपण वसीम सिंधू यांच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत। आज चांगला खेळ पंडित गोडे यांच्याकडून पाहिलेला आहे, आज सिक्सरची हॅट्रिक सुद्धा त्यांच्या बॅटमधून पाहिली, परंतु संघाने थोडीशी निराशेने कामगिरी केली। हरकत नाही, पुढील स्पर्धेमध्ये त्यांचा चांगला खेळ होईल याच आपण अपेक्षा त्यांच्याकडून बाळगूया आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत। पुढील सन्मान ज्यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे सन्माननीय सागर शेठ शेवाळे यांना विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे, आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे। आपली सुद्धा चांगली उपस्थिती आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेले आहेत, आपण सन्मान स्वीकारावा अशी आपल्यास विनंती करतोय आणि हा सन्मान मी पंडितजी गोडे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करा। युवा उद्योजक हसरा चेहरा आणि नेहमीच चांगलं योगदान देणारी ही व्यक्ती आहे आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान पंडितजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत। मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे, पाहू शकाल खूप मोठी रन चेस आहे, परंतु या ठिकाणी मान्यवरांना सध्या आपण सन्मानित करीत आहोत। धन्यवाद। आलेल्या पुन्हा सर्व व्यासपीठावरील पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत या ठिकाणी करीत आहे आयोजकाच्या वतीनं आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे। क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे, जो जिंकणार आहे तो मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि हा रिप्ले पहा मित्रांनो, चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन लँडिंग झालेला आहे। अजून एक इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हवेत खेळला गेला, म्हणजे टायमिंग स्ट्रोक होता, परंतु तिथे एक्झॅक्टली काय घडलंय ते पाहायचं आहे। 43 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलकावरती आपण जर धावा जर पाहिल्या गेल्या तर 12 लागलेल्या आहेत, 2 सिक्सर आलेले आहेत आणि तदनंतर पाहिला तर एक मिस्टामिंग स्ट्रोक पाहिला आपण, चेंडू हवेत गेला होता, परंतु कुठेतरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आय थिंक जो नॉन स्ट्रायकर फलंदाज होता तो आय थिंक गोलंदाजाच्या अगदी मध्ये आलाय की नाही हे सर्व प्रश्न आता मात्र त्या ठिकाणी विचारले जात आहेत। दोन्ही आमचे ऑफिशियल पंच आहेत, पंच माधव ठाकरे सर आणि पंच राज ठाकरे। पहा ही बाप लेकाची जोडी आहे मित्रांनो, जो काही निर्णय येईल तो निर्णय तुम्हाला मात्र मान्य करावा लागेल। कारण प्रत्येक धाव आता मात्र आपण जर पाहिली तर प्रत्येक संघासाठी फार महत्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी ते धाव घेण्याचा प्रयत्न हनुमान आणि विजयने केला गेला आणि पहा दोन्ही जे अनुभवी खेळाडू आहेत तेच फलंदाज आपल्याला सलामीवीरवरून पाहायला मिळत आहेत। विनंती असेल की आपण जास्त वेळ तिथे खर्च करणार नाही याची सुद्धा आपण पंचांनी नोंद घ्यावी, कारण यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत। चला पंचांना विनंती करतो की जो काही निर्णय तो तुम्ही लवकरात लवकर द्या, कारण यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। तिसरे पंच एक्झॅक्टली आपल्याकडे या कुठल्या गोष्टीकडे अवेलेबल नाहीत। जर पंचांना जर काही डाऊटफुल असेल तर तिसऱ्या पंचाची मागणी घेऊ शकतात। पंचांना जर डाऊट असेल तर पंच माधव ठाकरे सर लगेच निर्णय द्यायचा आपण। पंच माधव ठाकरे सर विनंती करतोय आणि एका प्रेक्षकाने झेल पकडलाय त्याला विनंती करतो की आपण या, आपल्यासाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे।
कारण विकी शेठ पाटील याचकडून 1000 रुपये आणि शशिकांत गेणे यांच्या माध्यमातून 500 रुपये. एक योग्य निर्णय मित्र म्हणेल, कारण ज्यावेळी झेल उडाला आय थिंक त्यावेळी आपण जर नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा जर आपण ग्लान्स जर पाहिला तर नक्कीच कुठल्याही प्रमाणे त्याने अडथळा मात्र तिथे निर्माण केलेला नाही. तर एक योग्य निर्णय पंच माधव ठाकरे सरांच्या वतीने आपण पाहतोय. 13 धावा धाफलकामध्ये लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 30 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज मयूर पाटील पुन्हा मात्र चेंडू पाहिला तर हवेत गेला होता, अगदी शॉर्ट फाईनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. परंतु आकाश तुम्हाला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे, कारण शशिकांत गेणे सध्या इथे उपस्थित नाहीत. विकी शेठ पाटील याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आयवा झेल साठी सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी आहे. पहा मित्रांनो, एक झेल जर तुम्ही पकडला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. परंतु इथे सामना खूपच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. फलकावरती धावा लागल्या गेल्या एकूण 13. इथे विस्तामिंग फटका, चेंडू हवेत आहे. 1700 चेंडूकडे जजमेंट करतोय, चांगला झेल पकडलाय आणि अखेर पहिला धक्का लागला टीम जय हिंद देवरुख संघाला हनुमानच्या रूपानं. पहिला तर संपन्न झालेला आहे. एक सफलता प्राप्त केली गोलंदाज मयूर पाटीलनं, परंतु 13 धाबा सुद्धा मात्र त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी जय हिंद देवरुख संघाला 30 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला इथून सुद्धा मात्र हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आणि विनंती असेल एनके स्पोर्ट खानवल संघाने संघनायकाला, त्याचप्रमाणे बालगोपाल सोनारापाडा संघाने संघनायकाला की आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 3 संघांमध्ये हा लकी ड्रॉ असेल. लकी ड्रॉच्या माध्यमातून एक संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि 2 चिठ्ठ्या खाली राहणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळू शकेल. आणि पाहूया आज भाग्य कोणत्या संघाच्या पाठीमागे आहे, लक कुठल्या संघाच्या पाठीमागे आहे. आणि या ठिकाणी विजयासाठी 12 मध्ये अजूनही 30 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. इकडे पाहू शकाल तुम्ही गावदेवी स्पोर्ट विहाना पीसीएस संघ मात्र सध्या गोलंदाजी करतोय, तर जय हिंद देवरुख संघ सध्या फलंदाजी करतोय, धावांचा पाठलाग करतोय. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मानव. स्ट्रायकिंग एंडला विजय केने, नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल शमी समीर आहेत. पहिला धक्का जरूर लागला गेला, हनुमान शून्यावरती बाद झाला. चला आपण खेळायला सुरुवात करूया प्लीज. मानव मार्गस्थ होत असताना राईट ऑफ ओर द विकेट ना पहिला चेंडू पाहू शकला, अगदी थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न विजयने केला. कुठल्या प्रमाणे सिंगल धाव तिथे घेण्याचा तो प्रयत्न करत नाही. आणि या सत्रामध्ये पाहिलं तर सध्या तरी जय हिंद देवरुख संघाच्या संघासाठी विजय खास करून मोठे फटकेच तो सातत्याने खेळत असतो आणि तोच प्रयत्न त्याचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. परंतु इथे मात्र पाहूया कशा रीतीने मात्र फिनिशिंग टच देईल का, फिनिशिंग रोल तो अदा करेल की आपल्या संघासाठी. 11 मध्ये 30 ची आवश्यकता. चेंडू पडल्यानंतर पाक खाली राहिलाय आणि जसा डॉट चेंडू होते तसा मात्र टाळ्यांचा गजर आता मात्र आपल्याला मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक चेंडू आता फार महत्वाचा झालेला आहे. आणि आमच्यापासून आता मात्र रजा घेत असताना सन्माननीय वीरेंद्र चोरगे, त्याचप्रमाणे योगेशजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार मुस्साभाई तुम्ही यांना पाहू शकाल. आपण सर्वजण इथे आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी बेहेर 11 बागवा संघाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि खरोखर बोलायचं झालं तर जी खेळपट्टी आपण पाहत आहोत मित्रांनो, त्या खेळपट्टीसाठी सुद्धा मात्र चोरगे परिवाराचा मला खूपच योगदान चांगलं लाभलेलं आहे. ज्यावेळी आपण बालाजी ट्रॉफी या ठिकाणी खेळवली होती तेव्हा ती खेळपट्टी या स्पर्धेच्या माध्यमातून बनवली गेली. अजून ती खेळपट्टी तुम्ही अगदी पाहू शकाल. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर
विरजी चोरगे साहेबांचं आम्हाला चांगलं योगदान मिळत असतो या विभागामध्ये. आम्ही जेव्हा जेव्हा येत असतो तेव्हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची आम्हाला उपस्थिती पाहायला मिळत असते आणि इथे सुद्धा मात्र त्यांची आम्हाला चांगली उपस्थिती लाभली गेली. आणि आता मात्र आमच्यापासून ते रजा घेत असताना आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. समीकरण तुम्ही पाहिलं तर आता मात्र या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत 10 आणि या विजयासाठी अजूनही 30 धाबींची आवश्यकता. 13 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. एका गड्याच्या मोबदल्यात टीम जय हिंद देऊन सगळं सध्या संकटामध्ये सापडलेला आहे आणि त्या संकट मोचकाची भूमिका पार पाडेल का विजय केने याच्या बाटपतून आलाय हा दमदार सिक्सर. खराब लेन पहिले आपण अगदी बीमर नो बॉल होता आणि त्याच्यावरती पाहू शकाल 2 धावा सुद्धा मात्र स्कोर कार्ड मध्ये आड झाल्या, कारण एक अवंतच्या रूपाने तर एक पळून धाव पूर्ण केली आणि जरूर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात सुद्धा बाद झाला त्या ठिकाणी. दुसरा फलंदाज इथे मात्र गमावलाय टीम देवरुख संघाने आणि पहा लगेचच 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आता मात्र एंटर होतोय पवन. सध्या पाहिलं तर पवन म्हणजे वारा आणि वारा सुद्धा तो पण जर पाहिलं तर अगदी वेगाने वाहत आहेत अगदी ऑन साईड आणि त्याचा मात्र कुठेतरी फलंदाज फायदा उचलतात. आणि आतापर्यंत पाहिलं तर विजयच्या बॅटमधून 3 षटकार सुद्धा आपण पाहिलेले आहेत. 8 चेंडूचा तरी सामना केला आणि आतापर्यंत 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहिला. फ्रीड चेंडू आहे, फ्रीड चेंडूवरती सुद्धा मात्र हवा तसा स्ट्रोक पाहिला नाही. स्वतः गोलंदाज चालला अगदी चेंडू खाली झेल धरून त्याने पकडला आणि पहा लगेच त्याची मनस्थिती, कारण त्याला माहिती होते की फ्रीड चेंडूवरती मी झेल पकडलाय आणि लगेचच त्याने मात्र कुठेतरी चेंडू फेकण्यासाठी तो रेडी झाला होता. परंतु अखेर एका धावेवरती फलंदाज समाधानी राहिला आणि सांघिक धावसंख्या आपण जर स्कोर कार्ड वरती पाहिली तर 2 गडी बाद धाफलक्यावरती धावा आपण पाहतोय 21. अजून विजयासाठी मात्र या ठिकाणी 22 धावा झालेल्या आहेत. माफी असावी, 8 चेंडू शिल्लक आणि 21 ची आवश्यकता. स्लाइस करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. लाईन एक्झॅक्टली चांगले आहे हे स्पंज सांगत असताना, कारण फलंदाजाचा आपण जर विचार जर केला तर मात्र कुठेतरी दूरवरून तो फटक्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी चेंडूच्या रेषेपर्यंत पवन पोहोचला नाहीये आणि अखेर निर्धावाची तिथे मात्र आपल्याला चेंडूची सांगता पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट चेंडू मात्र फलंदाजावरती प्रेशर टाकू शकतोय आणि दडपण वाढवू शकतो आणि ते दोष सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूमध्ये आता 21 ची आवश्यकता आहे. हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी, परंतु इथे मात्र पहा एस्टाच्या मधोमध जरूर पकडला, परंतु हाईक फॅक्टर होती आणि त्याच वेळी पंचांनी ही अपील नाकारले. परंतु बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गोलंदाज मानवणं आणि अखेर आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये डू और डाय स्थिती आता मात्र आपल्याला देवरुख संघाची पाहायला मिळू शकेल, कारण 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 21 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर जरूर एक सिक्सर आला, एक अतिरिक्त चेंडू सुद्धा हाताळला, परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. विकेट सुद्धा मात्र गोलंदाज मानवला प्राप्त करता आला नाही, परंतु एक्झॅक्टली 90 धावा त्याने मात्र तिथे खर्च केला. म्हणजे ज्या षटकाची आवश्यकता होती पिसेकरांसाठी तो षटक मात्र हाताला मानवणं आणि आता मात्र 21 वाचवायचे आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि त्या 21 वाचवण्यासाठी गोलंदाज सज्ज होते पिसे संघाच्या माध्यमातून. पियुष जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि लगेचच आपण लकी ड्रॉ सुद्धा मात्र त्याच ठिकाणी करणार आहोत.
पहिला दिवस एनके स्पोर्ट खानवल संघाच्या नावावरती राहिला, दुसरा दिवस बालगोपाल सोनालापाडा संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया पिसे की देवरुंग की पिसे. आतापर्यंत पिसे संघाने एक टायटल जरूर जिंकलाय, परंतु कुठेतरी या सीझन मध्ये जयंत देवरुंग संघ टायटल साठी मात्र झगडतोय, लढतोय, मेहनत करतोय आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी खास असू शकेल का? आतापर्यंत विजय किरण मात्र चांगला खेळ सादर केलाय. एक्झॅक्टली 3 डॉट जरी तो केलाय, परंतु 3 सिक्सर सुद्धा त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 20 धावसंख्येवरती तो जरूर खेळतोय, परंतु या ठिकाणी जी जबाबदारी आता मात्र संघाची त्याच्यावरती वाढलेली आहे, त्या जबाबदारीने आता मात्र त्याला चांगला खेळ सादर करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला जेवढी स्ट्राईक विजयला मिळेल त्याचा मात्र तो नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु पियुष पाहूया कशा रीतीने मात्र प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये या स्लॉग ओव्हर मध्ये कशा रीतीने मात्र कामगिरी करेल. पहा पंच सुद्धा मात्र पूर्णपणे या स्पर्धेकडे अगदी घारीच्या नजरेप्रमाणे आता मात्र नजर ठेवतायत, कारण त्यांना सुद्धा माहिती की आता चुका करून चालणार नाही, कारण महत्वाच्या क्षणामध्ये आपण आहोत, अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. सेमीफायनलचे सामने, फायनलचे सामने होण्यामध्ये आता मात्र काही वेळ शिल्लक आहे, परंतु त्या ठिकाणी पोहोचेल कोणता संघ याचं उत्तर आपल्याला काही क्षणानंतर नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 21 ची गरज. पिश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नालाय, पाहू शकाल अगदी बॅटची कडा लागली होती, परंतु त्या ठिकाणी धाव करण्याचा प्रयत्न करत नाहीये विजय केने, कारण त्यांनी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि मी जबाबदारीने ते खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्याच उद्दिष्टाने तो मात्र त्या ठिकाणी स्थिर उभा राहिला आणि अखेर पहिला चेंडू आला पियुषच्या माध्यमातून डॉट. म्हणजे येणारे 5 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावा जोडावा लागतील, त्या म्हणजे टीम जय हिंद देवरुंग संघाला. सामना जबरदस्त स्थितीमध्ये आहे, फटका उचलला, हवेत खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय, लगातो 6. पाहू शकाल रिप्ले मध्ये स्कायर होता आणि पाहू शकाल अगदी आकाशाला गवसनी घालणारा स्ट्रोक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक. सिक्सरची हॅट्रिक केली तर भावेश केने यांच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. समीर गोडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपये पारितोषिक असेल, परंतु या ठिकाणी पाहू शकाल अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न तिथे मात्र झाला गेला आणि पाहू शकाल अगदी जाग्यावरच खेळण्याचा प्रयत्न शेतकऱ्यानंतर मात्र डॉट चेंडू आला. जवळपास 500च्या संख्येने मात्र आपण जर पाहिलं तर आमच्या सोबत व्ह्यूअर्स जोडलेले आहेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचा मात्र लुप्त घेत आहेत, आनंद घेत आहेत आणि आता मात्र समीकरण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. ज्या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित आहे तो म्हणजे देवरुंगकरांसाठी. तो मोठा फटका येईल का? जर मोठा फटका आला नाही तर मात्र कुठेतरी हा सामना दूर जाऊ शकतो या आणि इथे मात्र पावसाळ्या स्टेप मध्ये थोडासा चुकला गेला गोलंदाज पियुष आणि त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून डॉट बॉलचा इशारा इथे मात्र डेड बॉलचा इशारा केला गेला आणि इथे मात्र पहा डॉट चेंडू आलाय. जसा माझ्या मुखातून डॉट शब्द निघाला लगेचच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि अखेर आता मात्र विजयापासून फक्त 2 पावलं दूर आहे असं म्हणावं लागेल, परंतु अजूनही सामना संपला नाहीये, कारण जर गोलंदाजाने ठरवला तर इथे सुद्धा मात्र 15 धावा होऊ शकतात आणि जर एखादा अनलिगल चेंडू आला त्याच्यावरती जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एखाद्या वेळी संधी निर्माण होऊ शकते. ते म्हणजे देवरुंग संघासाठी ती चूक गोलंदाज इथे करेल का आणि त्या चुकीची वाट पाहावी लागेल फलंदाज एक्झॅक्टली विजय केलेला. पाहू शकाल काय घडेल. येणारा 2 चेंडू मध्ये 15ची आवश्यकता आहे. क्वार्टर फायनलची लढत तो जिंकेल, तो सेमीफायनल मध्ये धडक देईल आणि पियुष आता मात्र मार्गस्थ होतो. या चांगला चेंडू पाहू शकाल. विजय सारख्या फलंदाजाला आता मात्र कुठेतरी आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलं पियुषनं असंच म्हणावं लागेल, कारण कुठल्या प्रमाणे चूक तो करत नाहीये. एक्झॅक्टली 1 सिक्सर जरूर आला, परंतु तदनंतर सर्व चेंडूची जर आपण लेंथ पाहिले तर जास्तीत जास्त मात्र कुठेतरी जे वाईट लाईन आहे त्याला मात्र पूर्णपणे फॉलो करून तो गोलंदाजी हाताळतोय आणि 1 चेंडू आता त्याला मात्र लिगल टाकायचा आहे आणि आश्चर्य टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय टीम आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघ. सो कॉंग्रॅच्युलेशन विजय शेठ पाटील, कॉंग्रॅच्युलेशन पीसे आणि हार्ड लक विजय केने, हार्ड लक जय हिंद देवरुंग संघ. कारण या सत्रामध्ये दुसऱ्यांदा अशी बाब घडली त्यांच्या विरोधात, कारण क्वालिफायच्या मॅचेस मध्ये हा दुसरा त्यांचा पराभव झाला. पहिल्यांदा आपण जर संघाला पाहिलं तर योगेश मूर्ती चषकामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी घडल्या होत्या आणि आता मात्र सरळ सरपंच उपसरपंच चषकाच्या माध्यमातून सुद्धा मात्र हीच बाब त्यांच्या बाबतीत घडली गेली. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी त्यांना पुन्हा आता मेहनत करावी लागेल क्वालिफाय होण्यासाठी. हार्ड लक जितू दिवसभर आमच्या सोबतीला होते, परंतु कुठेतरी संघाच्या माध्यमातून आपल्या
हातामध्ये निराशा आली असं म्हणावं लागेल. चला